शेत रस्त्याच्या मागणीसाठी पानगाव येथील शेतकऱ्यांनी सुरू केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील 65 वर्षीय वृद्ध शेतकरी राम गंगाराम भंडारे हे 26 जानेवारीपासून लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। पानगाव शिवारातील गट क्रमांक 819 व 977 येथील बंद रस्त्यावरील अतिक्रमण काढून शेतकऱ्यास कायमस्वरूपी शेत रस्ता करून द्यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोव्हेंबर 2023 रोजी दिले आहेत। तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही तसे आदेश दिले असतानाही रेणापूरचे तहसीलदार अंमलबजावणी करत नसल्याचे राम भंडारे यांचे म्हणणे आहे। मी 26 तारखेला 7 वाजता इथं उपोषणाला बसलो। सगळे निवेदनं सगळीकडे दिले, मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हा कार्यालय, तहसील कार्यालय सगळीकडे देऊन टालवाटाल होल्यामुळं मी इथं आमरण उपोषणाला बसलो। आणि माझी आर्थिक नुकसान साधं म्हणजे माझ्याकडे विहीर आहे, बोर आहे, त्याचे बटन दाबायला सुद्धा कुठूनच जाऊ देणार कुरापती करून शेतात, आणि उत्पन्न होईना। सगळी माझी उपजीविकाच त्या 5 एकरवर आहे। दिवाणी कोर्टाचा न्याय आहे, जिल्हा कोर्टाचा न्याय, पुन्हा हायकोर्टाचा माझ्यासारखा न्याय। त्यांनी आदेश दिले रस्ता त्वरित काढा, सरकारी वकिलाकडं मार्गदर्शन मागवले। एकच विषय आहे, 3 महिने झालं, पण हायकोर्टाचं ह्यांना सगळं कागदपत्र आणून दिले न्यायाचे। दिवाणी न्यायालय, जिल्हा न्यायालय, कोणतं जी काय जिल्हा कार्यालय परिषदेचे न्याय माझ्या बाजूने मिळाले। रस्ता करा, रस्ता करून उसं काढा म्हणून लेखी दिलं कलेक्टरनी, आणि हायकोर्टाचा पण लेखी आदेश आला असताना ही वेगवेगळ्या शब्दावर काढून टोलवाटोलवीचा प्रकार तहसीलदार करतात रेणापूरचे। मी पानगावचा आहे, अल्पभूधारक आहे, आणि मी आता शेवटपर्यंत म्हणजे माझं इथून म्हणजे प्रेतच न्यायचं काम आहे। आता असं अवघड करून टाकलं की कुंकुणच रस्ता नाही शेतीला। मी दिनेश भंडारे, मोजे पानगावचा रहिवासी असून उपोषण करते। माझे वडील आहेत। आमचा उदरनिर्वाह शेती हा एवढाच आहे। आमच्या शेतीत पाण्याची सोय समजा आहे, लाईट आहे। रस्त्याच्या अडचणीमुळे आमचे उत्पन्न फक्त खुंटले आहे, आणि ते मोकळा करण्यासाठी आम्ही तहसीलदार मॅडमकडे वारंवार हे करत आहोत, झगडत आहोत। न्यायालयीन आदेश आमच्या बाजूने आले असताना देखील मॅडमचा काही पुढाकार दिसत नाही आहे, म्हणून उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे। आणि वडील वय वर्ष 65 झालेलं आहे वडिलाचं। त्यांना शुगर वगैरे आजार आहेत, त्याच्यामुळं त्यांच्या तब्येतीला काही झालं तर कोण जबाबदार।